बघूयात मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेता कोण याची आज अधिकृत घोषणा होणार। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर दुसरी विशेष सभा आज होतीये। किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार आहे, तर सत्ताधारी भाजपचे गटनेते गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून घोषणा होईल। तर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी शिक्षण सुधार आणि बेस्ट समित्यांच्या सदस्यांची देखील नावं आज घोषित होतील। पालिकेची सर्वसाधारण दुसरी सभा जी आहे ती आज पार पडणार आहे आणि आजच्या सभागृहाच्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेता त्यासोबतच गटनेत्यांची आणि त्यासोबतच सभागृह नेत्यांची घोषणा केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच महिला विरोधी पक्ष नेत्यांची घोषणा जी आहे ती केली जाणार। 2000 सालापासून सुरू झालेली परंपरा जी आहे त्या आतापर्यंत अनेक विरोधी पक्ष नेते झाले, परंतु पहिली महिला विरोधी पक्ष नेता आणि पहिली महिला विरोधी पक्ष नेता आणि त्यासोबतच महापौर देखील महिला आहेत, अशी पहिल्यांदाच जे आहे ते असं मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात घडतंय। शिवसेना सत्ताधारी शिवसेनेच्या या पक्षाची, कारण की शिवसेनेला जवळपास 65 नगरसेवक जे आहेत ते त्यांचे निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे साहजिकच त्यांचा विरोधी पक्ष नेता होणार आहे आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावावरती आज शिक्कामोर्तब होईल। कॅमेरामन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर मुंबई महापालिकेमध्ये किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार। आज दुसरी सभा होतीये मुंबई महानगरपालिकेची आणि गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून घोषणा होणार।